तर हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडे. सांडवलं का एक ना धडण भाराभर चिंद्या. तर एव्हरीबडे घरात होती मी. इथं लय कोक्या वरडत होत्या. आता आम्ही कोक्या म्हणतो, तुम्ही काय म्हणता कुणाच ठाव. नुसता किलबिलाट त्यांचा चालू होता. कॉक ते काय तर कसलं तरच ओरडतात, तुम्हाला का नाही ऐकवल मी. ते ओरडायला लागल्यावर तर त्याला ओरडत होत्या. मला वाटलं की साप बी पाहिला काय की आमच्या इकडं साळुंक्या टिटीब्या आणि ह्या कोक्या वरडल्या का ना तिथं नेमकाच हमकाच साप असतो या, असं आमच्या गावाकडची म्हण आहे. आणि खरंच असतोयच. कुणाकुणाला माहिती आहे तर ज्यांना माहिती आहे त्यांना लाईक करा. तसं तर काय माझे सपोर्टर मला लाईकच करत असतात, ते माझ्यावर भरपूर प्रेम करतात. तर त्या कोक्या वरडत होत्या म्हणून मी घरातनं बाहेर आली. तर हा बघा धुणं ही धुतलेलं आहे, वाटा धुतला सगळा इथून तिथून. आणि घर पण आपलं चकाचक आहे. काल कारभारी आलं होतं. तर कारभारी मला काय म्हणतात माहिती आहे का, राधे मला 2-4 चपात्या करून ठेव. मी म्हणलं आव इथं गॅस नाही काय नाही म्हणलं, कशा चपात्या करून ठेव म्हणलं. जीवूरला गेली, कावीला दवाखान्यात नेलं, कावीला दवाखान्यात आणलं म्हणलं. त्याच्या आदल्या दिवशी सण्याला दवाखान्यात नेलं होतं, मला सलाईन लावली होती म्हणलं. सण्यानं संत्रे आणायला लावली होती आणि सण्यानं खाल्लीच नाही संत्रे. किती घेतलेलं तू? पावशरमध्ये 2 बसल्या. 2च? एक पण खाल्लं नाही. मग सण्याला शाळेत परत न्यायला आले होते. सण्याला मग पाठवून दिला परवा दिवशी. मग काल दिवसभर व्हिडिओ करायचा तुम्ही म्हणत असताना एका दिवसाचा व्हिडिओ राधीनं सोडलं या. पण काल मोठी जाऊबाई आलती लोणीची. मग ती त्यातच दिवस त्यांचा देवदेव ही ती कार्यक्रम चालू होता ना, मग त्याच्यातच मग टाईम निघून गेला. आणि मग कालच कारभारी आलं होतं. मला म्हणलं 2-4 चपात्या कर, मला जायचं या अहमदाबादला. मग इंदापुरातनं त्यांना खेप भरली आणि अहमदाबादला गेल्यात आहे. लांब टाका कचरा, लांब टाका. कागद उडून आमच्याकडे येतात. होय बर. तर मग मी त्यांना म्हणलं गॅस नाही काय नाही, तरी पण म्हणलं लाईटीच्या शिगड्यावर केले असतं, पण दळणच भेटलं नाही. कारण मेघाताईचा देवदेव होता, ती पण त्यांच्या गावाकडे गेल्या होत्या. म्हणजे गाव त्यांचा म्हणजे हेच त्यांचं गाव आहे, पण रानात कुठं गेल्या असतेल्या. कारण त्यांचे सासू-सासरे रानात राहतात ना, मग ते रानात गेल्या होत्या. मग दळण भेटलं नाही. आणि मला काय वाटलं हांडा ही स्वच्छ पाण्यानं भरावं म्हणून जार हे सगळं मोकळं केलं. जार हे सगळं मोकळं केलं आणि पाण्याचा टिपका नव्हता. मग जार घासून ठेवला, मग ही कळशी घासून ठेवली, मग पाणीच नाही. मग काल दिवसभर मग का नाही उगाच 20 रुपयाच्या बिसलरी आणण्यात मजाच नाही म्हणलं. मग ते दुसरं नाता भाऊजी आहे का ना, रेल्वेत कामाला जातात बघा. आपल्याला पहिलीत आता काय त्यांचं जाणं येणं नाहीत ना, पण तेव्हा जायचं सारखं रेल्वेत कामाला होतं तेव्हा. मग त्यांच्या घरी बोर आहे तर त्यांच्या इथनं जाऊन पाणी घेऊन आले. पाणी घेऊन आली. मग तिथून पुढं भात ही बनवला फोडणीचा. कारभारीला म्हणलं जा आता भात ही खाऊनच म्हणलं, हे नाही पीठ नाही म्हणलं. मग ती दळण आता दळलं. कारण मेघाताईच्या इथंच गिरण होती, मेघाताई घरी नव्हत्या. मेघाताईच्या इथं मी पाण्याला जाते तर त्या घरी नसल्यामुळं पाणी पण भेटलं नाही. मग त्यांना आता भाऊजीच्या इथनं पाणी आणलं. आणि दुसरीकडे गिरणीला जायचं म्हणलं की लय लांब. मग एवढा लांब कोण चालत जायचं बाई म्हणलं. आपली गाडी तर आता बारामतीत आहे. तर इथं बघा ही लाईटीची शिगडीचं एक लय जणांना मला विचारलं की आता लाईटीची शिगडी कितीला घेतली. तर ही शिगडी घेतलेली मी 3000 रुपयाला, 100 कमी, एकदम गॅरंटी आहे. समजा ही चालू असताना जर मध्येच लाईट गेली तर त्याच्यावर अर्धा तास ही चालूच राहते, गरम राहते त्याच्यावर आपण काय पण. आणि ॲटोमॅटिक का नाही, जास्त गरम झाली तर ॲटोमॅटिक बंद पण होती. आणि गार झाली की पुन्हा ही चालू होतं. लय गरम झाली की ही चालू होती लाईट. तर हिची किंमत 1900 रुपये आहे. आणि मग आता दळण घेऊन आली. मेघाताईच्या इथनं एक कळशी भरून आणली. कळशी पण मेघाताईचीच आहे. म्हणलं चला आता म्हणलं चपाती करावं. चपाती करा म्हणलं 2-4. आता काय पिन मीच आहे ना, आमच्या दोघींपुरतं. आज सुट्टी आहे कशाची तरी मला काय माहित नाही.
अगं इथं सारखं पाणी होतंय, कशाचं येतं तेच काय फ्रीजमधलं पाणी येतंय का काय काय माहिती. सारखं पाणी होतं इथं, सारखं सारखं फ्रीजचंच पाणी होत असेल. लाईट गेली की सगळं बर्फ खाली येत असेल आहे का नाही इथून. काय त्या फ्रीजमध्ये तर ठेवायला काही नसतंय बी ना, आम्ही ठेवत बी नाही, आमच्या ध्यानात बी राहत नाही फ्रीजमध्ये काय ठेवावं. काव्या स्टँड कुठे आहे ग? आता ही मटका पालता करून ठेवलेला जाताना, आता ही मटका बाहेर ठेवायचा. फ्रीज असून फ्रीजचं पाणी पित नाही मी. हो का, काल एवढा भाजीपाला आणला होता मी. पावशेर वांगी, अर्धा किलो कांदा हे. आता हो का इथं पाणी एवढं झालं ना, ते आता माझ्या ध्यानात राहायचं नाही, ते सारखं त्यालाच तुडवल बी. शापूची भाजी करते. पहिल्या दिवशी इथं काहीच नव्हतं ना, तर मॅगात ऐकून लसूण आणलं होतं. एक मागितला त्यांना 4 फुगडी दिल्या. आता मला 2-3 दिवस. काय झालं ग? हा, ज्वारीचं नाही दळलं मॅगात आहे ना. ह्या शिगडीवर कसं आहे माहिती आहे का, हे भाकरी करायला जमायच्या नाही त्या, त्यामुळं मी गव्हाचंच पीठ आणलं आधी दळून. तर त्या शिगडी बरोबर 2 भोगले आले ती या, 1 कढई आली या, परत 1 तवा आलाय, एवढं सगळं सामान आलंय आहे का नाही. मग त्याच कढईमध्ये मग ती तवा हा एवढूसा, तवा हा एवढूसा. कसं स्टँड इथं का नव्हतं. त्या 2 भाजीच्या पेंड्या 10 रुपयाला आणल्या त्या, आणि भेंडी पण आणली या. म्हणलं भाजीच करावं, म्हणलं परत भाजी जर खराब झाली ना की लई होईल. कावेला दवाखान्यात नेलं, येता येतात भाजीपाला आहे ती घेऊन, तिला चालू वाटत नव्हतं तरी आली घेऊन. आणि 1 भाजीची पेंडी म्हणलं काय करायचं, 2 घ्यावं म्हणलं, पोटभर खायचं आहे का नाही. 2 घेतल्या, आता दोन्हीच्या दोन्ही पण मी आताच बनवणार आहे. आता मी आज स्वयंपाक त्या शिगडीवर कशी बनवणार आहे भाजी हे तर तुम्हाला दाखवते, आणि त्याच्यावरची भांडी पण दाखवते. आणि व्हिडिओ जरा लाईक बी करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा. बाद झालं वाईट बोलायचं आहे का नाही. अजून दारातलं गवत काढायचं, त्या दिवशी पाऊस आला म्हणून ते राहिलेलं गवत राहिलं तसंच. काय झालंय, पोरगी मनालाच हसतीय. आता मला जायचं होतं बारामतीला आणि कारभार गेला अहमदाबादला, काय करू जाऊन, एकटीला दम बी निघायचा नाही. म्हणलं तिथं राहून भाडं भरत बसण्यापेक्षा आपल्या गावालाच राहिलं काय वाईट आहे. पण इथं दिवसभर दम निघतोय, संध्याकाळी भीती वाटते. पण काय आहे आता सोबत, ती बी आजारी आहे म्हणून. मग येते ना, येते पटापटा चिरायला, हे अशी येत नाही चाकून. तर घेते आता त्याचं सामान हे करून, काय म्हणते ते, शेंगा फोडून घेते, लसूण सोलून घेते, भाजी चिरून घेते, थोड्या शेंगा सोलायला. कावीला बोर्डिंग मध्येच ठेवलं असतं तर संध्याकाळी मला सोबत कोण आहे झोपायला. आणि कावीला येऊन जाऊन कर म्हणलं असतं तर कावीला परत का नाही सवय लागेल, मग तिचा अभ्यास होत नाही आहे का नाही काव्या. तिला आता हॉस्टेलला करमायला लागलंय. शेंगा तर मोठ्या पोत्यात आहे ते किती पोतात मी तिकडे ठेवलंय. बरं राहू दे, मी हे करते लसूण सोल. पुन्हा सरपान हे आपलं तिकडलं सगळं गोळा करायचं.
तर घेते आता मी हे करून भाजी हे कापून आहे का नाही. टमाटे आणली, वांगी आणली, भेंडी आणली, सगळं थोडं थोडंच आणलंय. अर्धा किलो कांदा, म्हणजे मी माघारी जायचं या हिशोबानं थोडं थोडंच आणलं होतं. इथं हाय तोपर्यंत म्हणलं गावीला बरं वाटल्यावर, सण्याला घालवल्यावर काय म्हणलं माझं गवत ही काढूस तर म्हणलं जात्यानं तेवढं 2-3 दिवस म्हणून मी आणलं होतं. परत आज गाडीचा हप्ता आहे आपल्या मोठ्या गाडीचा, ते भरायचा आहे. तर चला आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, आहे का नाही. कर बाय तेवढं पण.